पान नंबर 699 आपण आळीपाळीने वाचन करणार आहोत. आजसाठी निवडलेला शास्त्रपाठ स्तोत्रसंहिता 63. हे देवा, तू माझा देव आहेस. मी आस्थेने तुझा शोध करीन. शुष्क, वृक्ष व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तान्हेला झाला आहे. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्र स्थानी मी तुझकडे दृष्टी लावली आहे. तुझे वात्सल्य जीवनाहून उत्तम आहे. माझे ओठ तुझे स्तवन करतील. मी जिवंत आहे तोपर्यंत तुला धन्यवाद असाच करीन. तुझ्या नामाने मी आपले हात उभारीन. मज्जेने व मेदाने व्हावा तसा माझा जीव तृप्त होईल आणि माझे मुख हर्षभरित होऊन तुझे स्तवन करील. मी रात्री आपल्या अंथरुणावर पडून तुझे स्मरण करतो व प्रहरोप्रहरी तुझे ध्यान करीत असतो. कारण तू माझे सहाय्य होत आला आहेस, म्हणून तुझ्या पंखाच्या सावलीत मी आनंद करीन. माझ्या जीवाने तुझी कास धरली आहे. तुझा उजवा हात मला सांभाळून धरितो. पण जे माझ्या जीवाचा घात कराव्यास टपले आहेत ते पृथ्वीच्या अधोभागी जातील. निपात होईल. ते कोल्या कुत्र्यांचे खाद्य होतील. राजा देवाच्या ठाई हर्ष पावेल. जो कोणी त्याची शपथ वाहतो तो उल्हास करील, कारण सत्य बोलणाऱ्यांचे तोंड बंद होईल. परमेश्वर वाचलेली वचने आशीर्वादित करो. आमेन. यावेळेस काही शास्त्रपाठ आपण ऐकणार आहोत. उत्पत्तीच्या ग्रंथातून 15वा अध्याय आणि त्यातील 1 ते 7 वचनं. पान क्रमांक 14. उत्पत्तीचा ग्रंथ 15वा अध्याय 1 ते 7 वचनं आपण ऐकणार आहोत. पवित्र शास्त्रातून जुना करारातील उत्पत्ती याचा ग्रंथ याचा 15वा अध्याय 1 ते 7 ही वचनं आपण ऐकूया. देवाचा अब्राहामाशी करार. या गोष्टी घडल्यावर अब्राहामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. ते असे, अब्राहामा, भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राहाम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की अलिएझर माझ्या घरचा मालक होणार. अब्राहाम आणखी म्हणाला, आणि पहा, तू मला काही संतान दिले नाही, तर माझ्या घरात जन्मलेला दास माझ्या घरचा वारस होणार. तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजतील तर मोज. तर मग त्याने त्याला सांगितले, तुझी संतती अशीच होईल. अब्राहामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्राहामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व गणिला. तो त्याला म्हणाला, तुला हा देश वतन द्यावा, म्हणून खासद्यांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे. आमेन. वाचलेली वचनं देवबाप आपणासाठी आशीर्वादित करू. त्याच्याला मान सन्मान करू आता आणि युगानुयुग असो. आमेन. आमेन. नवीन करारातून पत्राचे वाचन आपण करणार आहोत. इब्री करास पत्र याच 11वा अध्याय आणि त्यातील 1 ते 6 वचनं आपण ऐकणार आहोत. इब्री करास पत्र 11वा अध्याय 1 ते 6 वचनं. 313 पान क्रमांक. इब्री करास पत्र 11वा अध्याय आणि 1 ते 6 वचनं. पवित्र शास्त्रातून नव्या करारामधून इब्री लोकास पत्र याचा 11वा अध्याय 1 ते 6 वचनं आपण मनन करूया. विश्वासाच्या सामर्थ्याचे उदाहरणे. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजाविषयी साक्ष देण्यात आली होती. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वासाची रचना झाली, अशी की जे दिसते ते दृश्य वस्तूपासून झाले नाही. विश्वासाने हबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला. त्याने करून तो
नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अदपिक बोलत आहे. हनोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषित असे आणि विश्वासा वाचून त्याला संतोषणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्यांनी असा विश्वास ठेविला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. वाचलेली वचन प्रभू परमेश्वर आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. यावेळेस आपण सर्वजण उठून उभे राहू. शुभवर्तमान, आजच्यासाठी नेमलेलं शुभवर्तमान मत्तयकृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि 27व्या वचनापासून शुभवर्तमानास आरंभ होतो. हे येशू कृपा तू देई सुवार्ता ऐका. हॅलो. विचारे शब्दे कर्मेहि मग येशू तेथून पुढे जात असताना 2 आंधळे त्याच्या मागे मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, अहो दावीद पुत्र, आम्हावर दया करा. तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्या जवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, हे करावयास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरिता काय? ते त्याला म्हणाले, होय प्रभू. तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यास स्पर्श करून म्हटले, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हास प्राप्त हो. तेव्हा त्यांना दृष्टी आली. मग येशूने त्यांना निक्षून सांगितले की, पहा, हे कोणाला कळू देऊ नका. तरी ते तेथून निघून गेल्यावर त्या अवघ्या देशात त्यांनी त्याची कीर्ती गाजविली. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. देवाला स्तुती असो. मंडळी कृपा करून बसावं. यावेळेस प्रवीण कालसेकर यांना विनंती करतो की देवाच्या वचनातून त्याने आम्हाला या ठिकाणी चालवावं. मी प्रथम त्या थोर परमेश्वराचे उपकार मानतो, आभार मानतो. त्यांनी त्याची वचनाची सेवा करण्याकरता आज हा सुदिन, ही सुसंधी माझ्या आयुष्यात आणि आपणा प्रत्येकाच्या आयुष्यात दिली. त्यानंतर मी पाळकसाहेबांचे देखील उपकार मानतो, आभार मानतो आणि मंडळीतील एल्डर्स, सर्व लहान थोर जणांचे मी मनपूर्वक आभार मानतो की देवाच्या वचनाची सेवा करण्याकरता जी संधी मला दिली त्याबद्दल खरोखर मी आणि माझे कुटुंब आपले ऋणी आहोत. आपण प्रार्थना करू. हे अत्यंत पवित्र 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 परमेश्वरा, राजांच्या राजा, देवांच्या देवा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या मायेच्या पंखाखाली येतो बाप्पा. आमच्या प्रत्येकाच्या मनाचा तू ताबा घे. आमच्या काळज्या, चिंता, विवंचना, दुःख हे सर्व बाजूला सारून आम्ही प्रत्येकाने मनाने, अंतःकरणाने
आणि आत्म्याने रिक्त व्हावं बापा. रिक्त ह्यासाठी की तुझं वचन आम्हाला ग्रहण करता यावं आणि त्याप्रमाणे आमचे आचार विचार आणि उच्चार असावेत. म्हणून पवित्र आत्म्याचं सहाय्य आणि मार्गदर्शन तू आम्हाला कर बापा. यावेळेस तुझ्या प्रिय पुत्राच्या वधस्तंभाआड तुम्हाला लपव बापा. तुझी वाढ होऊ दे आणि माझा रास होऊ दे बापा. आज ह्या तुझ्या मंडळीला जे तू वचन सांगण्यास परमेश्वरा जी संधी तुम्हाला दिलीस ते वचन प्रामुख्याने आणि तेवढ्याच प्रभावीरित्या सांगितलं जावं म्हणून तू आमच्या प्रत्येकाच्या आत्म्याला तू स्पर्श कर बापा. पवित्र आत्म्याच्या साहाय्याने आम्ही तुझी उपकार स्तुती करावी, तुझी उपासना करावी आणि तू भेटल्याचा आनंद आम्हा प्रत्येकाला यावा असं तुझ्या दयनीय कृपेने तू घडून येऊ दे. तुझं वचन आमच्या अंतःकरणासाठी उघड आणि आमची अंतःकरणे तुझ्या वचनासाठी उघडी कर बापा. या सर्व विनंत्या आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड प्रेमळ गौरवी आणि अद्भुत नावामध्ये मागतो म्हणून तू ऐक. मागच्या वेळेस ज्या वचनावर आपण मनन केलं त्याचं जे प्रतीक जर आपण आठवू लागलो, मला वाटतं 6-7 महिन्यापूर्वी मला इथे मनन करण्याची वचनाची सेवा करण्याची जी संधी मिळाली, ते जे ज्या वचनावर आपण मनन केलं ते म्हणजे प्रतीक्षा या वचनावर आपण मनन केलं. आणि संदेश सुरू व्हायच्या आधी एक 5 मिनटं मी वरती गेलो आणि सगळ्यांना विचार पडू लागला की अरे कुठे गेले, काही म्हटले वॉशरूमला गेले असतील, काही म्हटले असतील नाही कुठेतरी ते खाली काहीतरी शोधायला गेले असतील. तर प्रतीक्षा या विषयावर आपण मनन केलं होतं. पण आज तसं काही नाही आहे, तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार नाही. आपण देवाच्या वचनामध्ये जाऊया आणि गिदोन ह्या व्यक्तिरेखेमधून जो देवाचा दास गिदोन होता त्याच्या आयुष्यावर आपण त्या वचनाचं मनन केलं होतं. आणि परमेश्वराचा देवदूत गिदोनाला सांगतो की तू येऊपर्यंत मी इथे उभा राहीन, तुझी प्रतीक्षा करेन. आणि गिदोन मग त्याचं अर्पणाची तयारी करायला जातो. या विषयावर आपण मागच्या वेळेस मनन केलं होतं. आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे विश्वास. विश्वासाच्या अथंग सागरातून जसं काय एक प्याला घ्यावा असा तो विषय आहे. विश्वास अतिशय मोठा विषय आहे. त्यातून परमेश्वर आज आपल्याला काय सांगू पाहणार आहे याच्याकडे आपण लक्ष लावूया. आजचं ज्या मननासाठी जे वचन आहे ते म्हणजे मत्तयकृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय 27 ते 29 वचने. मग येशू तेथून पुढे जात असताना 2 आंधळे त्याच्या मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, अहो दावीद पुत्र, आमच्यावर दया करा. तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्या जवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, हे करण्यास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता काय? ते त्याला म्हणाले, होय प्रभू. तेव्हा त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून म्हटले, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो. जर आपण या कथेची जी सुरुवात पाहिली तर मत्तयकृत शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्या अधिकाऱ्याचं जे घर होतं त्या घरात प्रभू येशू ख्रिस्तांनी चमत्कार करून तो आता पुढे यरिहोमध्ये चाललेला आहे. आणि चमत्कार करून यरिहोमध्ये चाललेला असताना
2 आंधळे दृष्टीहीन असे मनुष्य त्या रस्त्यावर असतील आणि हे दृष्टीहीन आंधळे त्याच्या मागे चालत जाऊन मोठ्याने म्हटले. प्रियांनो, दृष्टीहीनता, आंधळेपणा हा फक्त शारीरिक नसून तो आध्यात्मिक देखील असू शकतो. आज जे आपण विश्वासणारे आहोत, जे आपण विश्वास ठेवतो, ते म्हणजे आपलं लक्ष, आपली नजर, आपलं सर्व ध्येय हे वरच्या गोष्टींकडे असतं. वरील गोष्टींकडे आपण लक्ष देतो. ज्या अदृश्य अशा गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे लक्ष देतो. जग ज्याप्रमाणे गोष्टींकडे लक्ष देते, जग ज्या दृश्य गोष्टींकडे लक्ष देते, दृश्य गोष्टींच्या मागे धावते, पवित्र शास्त्र म्हणतो की तुम्ही अदृश्य गोष्टींकडे, न दिसणाऱ्या गोष्टींकडे, वरच्या गोष्टींकडे, वरील गोष्टींकडे तुमचं लक्ष असू द्या. न दिसणाऱ्या गोष्टी तुमच्या डोळ्याने तुम्हाला पाहू द्या. न दिसणाऱ्या गोष्टी, हे कितीतरी विरोधाभास आहे. जर जगाला आपण हे सांगू गेलो, जर हे वचन आपण जगाला सांगू गेलो, तर ते आपल्याला वेडे ठरवतील की न दिसणाऱ्या गोष्टी पाहिजे कशा. ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या गोष्टींवर लक्ष लावायचं कसं. परंतु जे आपण ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये परमेश्वराचे पुत्र आणि कन्या हे जर आपण स्वतःला म्हणवतो, त्या विश्वासामध्ये न दिसणाऱ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत, ते शिकायला पाहिजे. हा जो आंधळेपणा आहे, ही जी दृष्टहीनता आहे, ती ह्यांची शारीरिक जरी असली तरी आज तुम्ही आणि मी आपल्या मनाला हा प्रश्न विचारायचा आहे. आध्यात्मिक दृष्ट्या मला पवित्र शास्त्राचं अवलोकन होतं का. आध्यात्मिक दृष्ट्या जेव्हा मी पवित्र शास्त्राचं वाचन करतो, त्या परमेश्वराचा शब्द जेव्हा माझ्या कानी पडतो, जेव्हा माझ्या मुखी येतो, तेव्हा त्याचं अवलोकन मला होतं का. का मी आध्यात्मिक दृष्ट्या मी आंधळा आहे. आध्यात्मिक दृष्ट्या मी आंधळी आहे का. हा विचार, हे आत्मपरीक्षण आज आपण करायला हवं. पुढे जाता हे जे 2 आंधळे आहेत, मत्तयानी फार छान लिहिलेलं आहे. पुढे जात असताना 2 आंधळे त्याच्या मागे चालत गेले, चालत जाऊन त्याला म्हटले. किती विलक्षण घटना आहे नाही का. आंधळा किंवा आंधळे त्याच्या मागे चालत जात आहेत. जर आपण साधारणतः आंधळी व्यक्ती जर आपण पाहिली तर त्याला काठीची आवश्यकता असते किंवा त्याला कोणीतरी मदत करत असते. पण हा मत्तय जो आपल्याला सांगत आहे, संत मत्तय जे आपल्याला सांगत आहे, ते त्याच्या मागे चालत गेले. प्रियांनो, येशू ख्रिस्ताच्या मागे चालण्यासाठी त्या थोर प्रभू येशू ख्रिस्तानी तुम्हाला आणि मला विनंती केली नाही, सूचना दिली नाही. त्यांनी तुम्हाला आणि मला आज्ञा केली आहे, माझ्या मागे या, माझ्या मागे या. शास्त्र आम्हाला सांगतं, त्याच्या मागे चालत जाऊन मोठ्यांनी बोलले, आहोत दावीद पुत्र. प्रियांनो, त्यांना दृष्टी नव्हती, त्यांचं आंधळेपण त्यांनी त्याची बाब केली नाही किंवा त्यांनी त्याचं कारण केलं नाही. त्याच्या मागे जाण्यासाठी मला दृष्टी नाही, मला पुढचं दिसत नाही, माझ्या पुढे सर्व अंधकार आहे, हे कारण, ही सबब त्यांनी दिली नाही. प्रियांनो, आज देवाचं वचन पाळण्यासाठी, आज पवित्र शास्त्राचं वाचन करण्यासाठी, आज प्रार्थना करण्यासाठी, आज त्याच्या मार्गात चालण्यासाठी आपण कारणे देतो का. नाही असं झालं, नाही मला वेळच नव्हता, नाही मी आज आजारी आहे, नाही माझ्या कुटुंबात अमुक झालं, नाही मी उद्या करीन, आज मला कंटाळा आलाय, आज मी एवढे कष्ट केले की मला झोप आवरेना.
कितीतरी कारणं असतात. 10,000 रिझन्स वी हॅव. त्यांना तर सर्वात मोठं कारण होतं की आम्हाला दिसतच नाही, तो कुठे चालला आम्हाला माहीत नाही, तर आम्हाला जिथं आहे तिथे त्यांनी यावं, तिथे त्यांनी येऊन आम्हाला दृष्टी द्यावी, आम्हाला आरोग्यदान द्यावं. हीच तुमची आणि माझी अपेक्षा असते. बऱ्याच वेळेस मी आहे त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तानी तू येऊन मला दर्शन दिले पाहिजे, तू येऊन मला आरोग्यदान दिलं पाहिजे, तू येऊन माझी गरज भागवली पाहिजे. ते त्याच्या मागे गेले. प्रियानो, जेव्हा जेव्हा सैतान भुरळ पाडतो, जेव्हा जेव्हा सैतान त्याची जी एक युक्ती असती ती आपल्यामध्ये जेव्हा घालतो, आपल्या मनामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये जेव्हा ती रुजते, तेव्हा कारणे भरपूर आपल्याला दिसतात. एखादी गोष्ट नाही करायची तर त्याला कारणे भरपूर असतात. प्रियांनो, आज या 2 आंधळ्यांकडून आपण धडे घेऊयात, शिक्षण घेऊयात की त्यांच्या आंधळेपणामुळं ते थांबले नाहीत, ते त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहिले नाहीत, परंतु ते त्याच्या मागं गेले. अर्थात कुणीतरी त्यांचा हात धरून त्यांना नेलं असेल किंवा चाच पडत ते गेले असतील, पण ते गेले. पुढे जाता ते नुसते गेलेच नाहीत. किंवा जसं आपण साधारणतः तुळशीबागेत वगैरे भरपूर गर्दी असते ना, आपण जाताना जर आपल्या साथीचा सोबतीचा जर कोण असेल आणि मागं पुढं जर झालं तर आपण असं करतो ना, नाही का? अरे कुठं नाही. ते चालता नुसते चालले नाही, पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं, जाऊन मोठ्याने बोलले. दे क्राईड, स्क्रिप्चर सेज, ते मोठ्याने बोलले. व्हेरी इम्पॉर्टंट. प्रियांनो, आपण शास्त्र वाचताना शास्त्र आपल्याशी बोललं पाहिजे, फार महत्त्वाचं आहे. जर शास्त्र आपल्याशी बोललं नाही तर शास्त्रामध्ये आणि एखाद्या गणिताच्या पुस्तकामध्ये, एखाद्या भौतिकशास्त्राच्या पुस्तकामध्ये, एखाद्या रसायनशास्त्राच्या पुस्तकामध्ये काहीही फरक नाही. देर इज नो डिफरन्स. कारण ते पुस्तकं देखील आपल्याला ज्ञान देतात, ते पुस्तकं देखील आपल्याला नॉलेज देतं. दॅट बुक ऑल्सो गिव्स अस इन्फॉर्मेशन. पण जो फरक रसायनाच्या पुस्तक वाचण्यात आणि पवित्र शास्त्र वाचण्यात हा आहे की जेव्हा आपण पवित्र शास्त्राचं मनन करतो, पवित्र शास्त्राचं वचन वाचतो, ते वचन आपल्याशी बोललं पाहिजे. द वर्ड शुड टॉक टू यू. या ॲपवर आणि ह्याच्यावर बरेच काय प्लॅन्स येतात. 1 year बायबल रीडिंग, एका वर्षामध्ये बायबल कंप्लीट करा, आणि ध्येय चांगलं आहे, दुमत नाही. पण ते बायबल कंप्लीट करत असताना यू शुड नॉट गो थ्रू द बायबल शुड गो थ्रू यू. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. पवित्र शास्त्राचं वाचन करताना पवित्र शास्त्र जे देवाचं जिवंत वचन माझ्याबरोबर बोलते काय, हा भाग, किंवा आपला नीती नियमाप्रमाणे 15 मिनटं मी पवित्र शास्त्र वाचतो आणि नाही वाचलं तर मात्र मनाला फार आपल्याला हुरहुर लागती. हां, की अरे आज मी पवित्र शास्त्र वाचलं नाही. ते पवित्र शास्त्र का वाचलं नाही? तुमचा नीती नियम आहे म्हणून ते वाचलं नाही, आणि त्याची मात्र तुम्हाला हुरूर लागते. परंतु ते पवित्र शास्त्र वाचन करत असताना ते पवित्र शास्त्र माझ्याशी बोललं की नाही, तेवढा वेळ विचार करण्यासाठी आपल्याकडे नसतो, नाही का? आपण प्रत्येकजण बिझी असतो. पण देवाच्या दयेने आणि कृपेने प्रत्येकाला 24 तास आहे. तो इलन मस्क असू द्या, रतन टाटा असू द्या, अंबानी असू द्या, किंवा जे आपले रस्त्यावरचे मित्र आहेत ते असू द्या, प्रत्येकाला 24 तास आहेत. तर तो 24 तासात आपण कसा उपयोग करतो ते महत्त्वाचं आहे. चालत जाऊन मोठ्याने ते बोलले. मोठ्याने गर्जना करणं, मोठ्याने बोलणं हे गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की प्रभू येशू ख्रिस्ताला ऐकू येत नाही. इट डझंट मीन दॅट की मोठ्याने बोलल्यावर प्रभू येशू ख्रिस्ताला ऐकू येतं, नाहीतर येत नाही. हन्नाबाईकडे पाहूया ना. हन्नाबाई मनातल्या मनात प्रार्थना करत होती. एलीला वाटलं मोठ्याने बोलल्यानेच नाही, पण ती एक ग्वाही आहे, ती एक साक्ष आहे.
मोठ्याने बोलणं, आपलं आचरण मोठ्याने असणं, मोठ्याने विदित करणं इतरांना, आपल्या आचाराने, विचाराने आणि उच्चाराने त्या दाविदाच्या पुत्राला आरोळी मारणं हे गरजेचं आहे. हे गरजेचं आहे. युअर डीड्स शुड स्पीक मोर दॅन द वर्ड्स. आपलं जे आचरण आहे, ज्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांचं आचरण आहे, सुवार्थ सांगावी, सुवार्थ सांगितलीच पाहिजे. परंतु कुणीतरी कोणत्या एका देवाच्या सेवकाने असं म्हटलेलं आहे की तुम्ही 5वं शुभवर्तमान आहात. तुम्ही आणि मी 5वं शुभवर्तमान आहेत. शास्त्रात 4 शुभवर्तमान आहेत. पण तुमचं आणि माझं जीवन इतर जेव्हा पाहतात, तुमचा आणि माझे विचार इतर जेव्हा पाहतात, ते शुभवर्तमान आहे. दॅट इज द गॉस्पल. आणि ते नुसतंच मोठ्याने ओरडून सांगणं ही एक वेगळी बाब आहे. परंतु आपल्या जीवनातून ते मोठ्याने इतरांना सांगणं, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यांनी ती कृती केली. त्यांनी मोठ्याने ओरडले, मोठ्याने ते बोलले. प्रियांनो, आपलं जीवन हे असं असलं पाहिजे. योहानाचे शिष्य प्रभू येशू ख्रिस्ताचा शोध करत आले. प्रभू येशू ख्रिस्ताने जाऊन सुवार्ता नाही सांगितली प्रियांनो, शुभवार्ता नाही सांगितली. त्याच्या जीवनाकडे पाहून, त्याच्या चमत्कारांकडे पाहून, त्याच्या वचनाकडे पाहून, त्याच्या अधिकाराकडे पाहून लोक त्याच्याकडे आले. त्यांनी देवाच्या राज्याची घोषणा मोठ्याने केली. त्याच्या आचाराद्वारे, त्याच्या जीवनाद्वारे त्यांनी ती मोठ्याने केली. आणि मग तो येऊन जेव्हा त्याला विचारपूस करत आले आणि एवढं त्यांना कुतवल, ते म्हटले तुम्ही कुठं राहता आम्हाला सांगा. आता त्याच्यात दोन भाग आहेत. त्याच्यात 2 भाग आहेत. तुम्ही कुठं राहता हे आम्हाला सांगा, म्हणजे तुम्ही हे जे मोठ्याने तुमच्या आचार विचारांना उच्चार, पवित्र देवाचं राज्य येण्याची जी घोषणा तुम्ही करताय, तुम्ही म्हणताय की योहन बाप्तिस्मा करणारा योहन म्हणतो की पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आहे. हे जे राज्य आहे त्याची जी तुम्ही घोषणा करताय ते आम्हाला पाहायचं आहे. जे तुमचं बाह्यिक जीवन आहे, तुमचं आंतरिक जीवन आम्हाला पाहायचं आहे. वी वॉन्ट टू लुक इनसाइड ऑफ यू. तुम्ही कुठं राहता हे आम्हाला सांगा. मग प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? येऊन पहा. येऊन पहा. मी तुम्हाला सांगणार नाही की मी किती धार्मिक आहे, मी किती नीतिमान आहे, मी किती देवाची सेवा करतो, मी किती उपवास करतो, मी किती प्रार्थना करतो, मला मंडळीमध्ये किती उच्च स्थान आहे, लोक मला धार्मिक म्हणतात, हे मी तुम्हाला सांगणार नाही. माझं बाह्यिक जीवन तुम्ही पाहताय, माझं आंतरिक जीवन देखील तुम्ही पहा. येऊन पहा. Come and see. Come and see how I live, where I live. शोकांतिका आहे प्रियांनो. आपलं समाजातील, मंडळीतील जीवन एक असतं आणि वैयक्तिक जीवन दुसरं असतं. शोकांतिका आहे, पण ते खरं आहे. जे रविवारचे 2 तास आपल्यासारखं पवित्र जन आपल्याला कुठेही सापडणार नाही, कुठेही सापडणार नाही. त्या पवित्र मंदिरात अगदी जयघोष करून, परमेश्वराची उपकार स्तुती करून, गायन वादन करून. परंतु शोकांतिका ही आहे की ते फक्त रविवारचे 2 तास असतात. दुबईमध्ये आम्ही शनिवारी करतो, काही चर्चेस शुक्रवारी करतात. पण तेवढंच फक्त आहे का? दॅट इज व्हॉट इट इज. ते बाह्यिक जीवन झालं. ते तुम्ही माझ्या चमत्कारांकडे पाहता, मी आंधळ्यांना कसं दृष्टी देतो ह्याकडे पाहता, मी लंगड्यांना कसं चालवतो ह्याकडे पाहता, तुम्ही हे माझं बाह्यिक जीवन पाहता. पण मी जसं आहे, मी सत्य आहे. अँड व्हॉट इज ट्रुथ? ट्रुथ इज व्हॉट इज देअर, व्हॉट इज रियालिटी. जे रियालिटीला वास्तविकता जी आहे, सत्य म्हणजे काय, हा प्रश्न विचारला ना, कुणी विचारला कुणाला? तुमच्या पुढच्या पवित्र शास्त्राच्या अभ्यासात हा प्रश्न येणार आहे. कुणी कुणास? हू सेड टू हुम? पिलाताने विचारला ना. व्हॉट इज ट्रूथ?
द ट्रूथ वॉज देअर स्टँडिंग इन फ्रंट ऑफ हिम. सत्य त्याच्या समोर होतं. ते सत्य दाखवण्याकरता प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या मागे या. आपलं जीवन देखील तसंच असलं पाहिजे. जसा मी बाहेर आहे तसाच मी घरात. जसं माझं बाह्यिक आचारानं आहे, विचार आहेत, तसंच माझा आंतरिक आचार विचार उच्चार पाहिजेत. दॅट इज वॉट ट्रूथ इज ऑल अबाउट. दॅट इज वॉट ट्रूथ इज ऑल अबाउट. ट्रान्सपरन्सी, रिॲलिटी. मोठ्याने आपले आचार विचारान उच्चार मोठ्याने असले पाहिजेत. इतरांना ते दिसले पाहिजेत, ते जाणवले पाहिजेत. पुढे ते काय म्हणतात? आय होप आय हॅव टाइम. पुढे ते काय म्हणतात? अहो दावीद पुत्र, आमच्यावर दया करा. अहो दावीद पुत्र. हा योसेफचा पोर ना? हा त्या सुताराचा पोर ना? दावीद पुत्र कसा काय? दावीद पुत्र कसा काय? आंधळे, जे त्यांना बघता आलं नाही, चमत्कार त्यांनी फक्त ऐकले, कुणीतरी त्यांना येऊन सांगितलं. मला आय डोंट नो पाळक साहेबांनी जर सांगितलं आहे की नाही तुम्हाला, पण मला विश्वास आहे त्यांनी निश्चित सांगितलं असेल. एक चांगली वेब सिरीज आहे, चोजन म्हणून वेब सिरीज आहे. जर तुम्ही पाहत असला तर ती जरूर अगदी आवर्जून पहा. ती फार छान वेब सिरीज आहे. दावीद पुत्र, अरे हा तर सुताराचा पोर आहे, हा योसेफाचा मुलगा आहे. मग हे आंधळे दावीद पुत्र का म्हणून संबोधतात? Why do they call him? Why do they call him as son of David? जे त्यांनी ऐकलं, जे इतरांनी सांगितलं, त्यांना तर दृष्टी नव्हती. त्यांनी तर चमत्कार पाहिले ना. ते पाणी हलवणाऱ्याचं जो देवदूत येतो तो चमत्कार आंधळ्यांना दृष्टी देतो ते त्यांनी पाहिलं नसतं. डोळ्यांनी न पाहता त्यांचे आंतरिक चक्षु जे होते ते उघडले होते. दोज वर ओपन. द स्पिरिच्युअल आईज वर ओपन. आध्यात्मिक नेत्रांनी ते पाहत होते. अहो दाविदाचे पुत्र. दे न्यू हू ही वॉज. दे न्यू हू ही वॉज. तो कोण आहे हे त्यांना ठाऊक होतं. मी हे संपूर्ण राज्य उभारीन, जे जे किंगडम आहे ते मी कायमचं प्रस्थापित करीन, हे वचन त्यांना ठाऊक होतं. आणि ते दाविदाच्या कुळातील असणार आहे हे देखील ठाऊक होतं. त्या विश्वासाने प्रियांनो, देवाची मंडळी, हे महत्त्वाचं आहे. आपण विश्वास म्हणतो, आपण विश्वासाने प्रार्थना करतो, आपल्या गरज भागवणारा ख्रिस्त म्हणतो. प्रत्येक वेळेस आपली प्रार्थना करतो. काही प्रार्थना ऐकल्या जातात, काही प्रत्येक प्रार्थनेला उत्तर येतं नाही असं नाही. प्रत्येक प्रार्थना एकतर हो असतं, नाही असतं, नाही थोडा वेळ थांब असतं. तीनच असतं, त्यापैकी चौथं काय नाही आहे. करेक्ट? एव्हरी प्रेयर हॅज 3 ऑप्शन्स. येस, नो, वेट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. जो विश्वासाने आपण प्रार्थना करतो, दाविदाचा पुत्र, अहो दावीद पुत्र. आणि पुढे मग त्या विश्वासाची कसोटी आहे. परंतु हा जो विश्वास आपण आज विषय जो आपण हाताळणार आहोत विश्वासाचा, हे फार महत्त्वाचं आहे. दिस प्रिमाइस, ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. तो कोण आहे हे त्यांना ठाऊक आहे. आणि त्या विश्वासाने ते आरोळी मारतायत. अहो दावीद पुत्र. जेव्हा तुम्ही आणि मी विश्वासाची प्रार्थना करतो, डू वी रिअलाइज, डू वी रेकग्नाइज की तो कोण आहे? माझ्या वाडवडिलांनी शिकवलं, माझ्या पाळक साहेबांनी शिकवलं, माझ्या एल्डर्सनी शिकवलं, म्हणून मी त्याला देवाचा पुत्र मानतो का? म्हणून मी त्याला तारणारा मानतो का? दॅट इज नॉट इनफ. माझा वैयक्तिक अनुभव काय आहे? Do I realize him? Do I acknowledge him? Do I appreciate that he is the Son of God? That is important. ते महत्त्वाचं आहे. तो देवाचा पुत्र आहे, तो दावीद पुत्र आहे, हे माझ्या अंतःकरणात हा विश्वास आहे का? दॅट इज द प्रिमाइस. ही सुरुवात आहे विश्वासाची, ही सुरुवात आहे. नेक्स्ट टाइम यू अँड मी प्रे, पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही आम्ही मी प्रार्थना करू, तेव्हा ही बाब लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा आम्ही गुडघे टेकतो, जेव्हा आमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, त्या अश्रूंचं म्हणणं काय असतं, त्या अश्रूंचा विश्वास काय असतो की ज्याच्याकडे मी मागते तो देवाचा पुत्र आहे, या पृथ्वीचा उत्पन्न करता आहे, तो गरज भागवणारा ख्रिस्त आहे. हा विश्वास आहे का?
आहो दावीद पुत्र. प्रियांनो, आपण प्रत्येकजण प्रार्थना करतो. कशासाठी, केव्हा, कधी, ते वैयक्तिक आहे. परंतु पुढच्या वेळेस आपण जेव्हा प्रार्थना करू, जर एखाद्या आपल्या विश्वासाने जर आपण ती प्रार्थना करू, तर प्रार्थना करायच्या आधी हा विश्वास गरजेचा आहे की तो जो सर्वसमर्थ देव, जो पिता, जो देव, जो पुत्र आणि देव, जो पवित्र आत्मा, तो जो आहे तो आहे. आय ॲम दॅट आय ॲम. मी आहे तो आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे त्या आंधळ्यांना ते त्यांच्या आध्यात्मिक नेत्रांनी ते दिसलं. दे सॉ ख्राइस्ट. आहो दावीद पुत्र, आमच्यावर दया करा, आमच्यावर दया करा. जसा तुमचा देव, तुमचा परमेश्वर दयाळू आहे, तसं तुम्ही दयाळू व्हा. पवित्र शास्त्र. आय विल नॉट कोट द रेफरन्सेस. जसं तुमचा परमेश्वर दयाळू आहे, तसे तुम्ही दयाळू. आमच्यावर दया करा. दयेची मागणी, दयेची अपेक्षा नेहमी असते, नाही का? इतरांनी आपल्यावर दया करावी हा आपला कदाचित कधी कधी जन्मसिद्ध हक्कच असतो. हो, इतरांनी दया केलीच पाहिजे. अरे असं कुठं लिहिलं, दया केलीच पाहिजे. पण जेव्हा आपल्यावर वेळ येते, जेव्हा आपल्याला दयेची अपेक्षा असते, जेव्हा आपल्याला दया हवी असती, ती इतरांनी करावी ही आपली अपेक्षा असते. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, जसा तुमचा परमेश्वर दयाळू आहे, तसं तुम्ही दयाळू राहा. आपण दया करतो का प्रियांनो? जेव्हा आपल्यावर दया करायची वेळ येते, तेव्हा आपण दया करतो का? तो दाखला प्रभू येशू ख्रिस्तांनी फार छान सांगितला ना. तर 5 टॅलेंट्स आजच्या तारखेत जर आपण तो दाखला जर कन्वर्ट करायचं म्हटलं, तर एखाद्या बँककडून मी 5 करोडचं लोन घेतलं, आहे की नाही? 5 करोडचं लोन घेतलं. बँकेकडून नको, बँक थोडं टेक्निकल आहे. सावकाराकडून 5 करोडचं लोन घेतलं. फेडतोय. ते लोन कसं फेडतात आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. ते नुसतं आपण भरतच जातो. तर आपण जेव्हा ते स्टेटमेंट येते तेव्हा अजून काहीतरी भरायचंच असतं आपल्याला. त्या कधी कधी आपल्यालाच आश्चर्य वाटतं, अरे एवढं भरतो तरी ते कमी कसं होत नाही. पण ते आहे, ते लोनच तसं आहे. लोनचं तसंच आहे की नाही? 5 करोडचं लोन घेतलं आणि त्या 5 करोडच्या लोनमधून 25,000 आपल्या शेजाऱ्याला किंवा ओळखीचा कोणी सम असेल किंवा आपली बहीण असेल, तिला आपण त्या 5 करोडमधून ते 25,000 दिले. म्हटले, दर भाऊ तू मला दे परत बरं का, 25,000तून ते मला परत दे, कारण मला ते सावकाराला द्यायचेत. मी त्याकडून 5 करोड घेतलेत. देतो मी. एका सकाळीच आपण लोन अमाऊंट द्यायला जातो, इन्स्टॉलमेंट द्यायला जातो, आहे की नाही? तो सावकार आपल्याला म्हणतो, अरे 5 करोड माफ, 5 करोड तुझे माफ. चिमटा घेऊन नाही का आपण? अरे 5 करोड माफ. 5 करोड तुझे माफ. जा, मी तुझ्यावर दया केली आहे. जे तू 5 करोड मला देणं होता ते मी माफ केले. आनंदाने येतो. 5 करोड आता द्यायची काय आवश्यकता नाही. आणि तेवढंच ज्याला ते 25,000 रुपये दिलेत तो सापडतो, त्याचा गळा धरतो ना आपण. 25,000 कधी देतो रे भाऊ? एवढे मग आपल्याकडे सगळी लिखापटी असते ती. एवढे 1957 साली 5 तारखेला 9 वाजता तू हे माझ्याकडून घेतले होते, ते कधी देतो? त्याचा आपण गळा धरतो, नाही का? आपले 5 करोड ची समा झाली, ते माफ करण्यात आले, ते आपल्या लक्षात येत नाही. पण ते 25,000 जे आपले आहेत, जेव्हा आपल्याला दया करायची वेळ येते, तेव्हा आपण इतरांवर दया करत नाही. ते तर मग आपल्या हक्काचे पैसे आहेत ना. मी काय चुकीचं मागतोय का? माझ्या हक्काचे आहेत, त्यांनी माझ्याकडून घेतलेत. मग मागितलं का काय गुन्हा केला का? मागितलं तर काय पाप केलं का? मागितलं तर अरे हो ओके. हे असं असतं आपलं. आपल्यावर दया करावी, पण आपल्यावर जेव्हा वेळ ती दया करायची तेव्हा आपण कितीतरी विचार करतो ना. नाही, ते 25,000चं मला हे आहे, मला ते, अरे बापरे, एवढे कारण आपण देतो की ते 25,000 मला कसे परत दे, तू कशासाठी तू मला परत दे. आहो दावीद पुत्र, आमच्यावर दया करा.
आमच्यावर दया करा. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. ही प्रार्थना अगदी तिसरी चौथी नाही, ते फार झालं, तिसऱ्या चौथ्या वर्षापासून आपण शिकवतो नाही का. आपल्याला शिकवली गेली, आपण आपल्या लेकरांना शिकवतो. आणि आपलं लेकरू पटपट पोपटासारखं बोलायला लागलं तर किती आपल्याला एकदम त्याचा अभिमान वाटतो ना. अरे किती छान बोलतोय, एकदम किती छान बोलतीये माझं सोनूला, नाही का. हां, प्रभूंनी शिकवलेली प्रार्थना. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. प्रियांनो, जर आपण आपल्या अपराधांची 99.9% क्षमा केली तर आपण परमेश्वराला ही प्रार्थना करतोय की परमेश्वरा, आमची पण तू 99.9% क्षमा कर. व्हेरी इम्पॉर्टंट. जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा, त्या 10 गुन्ह्यामधले 7 गुन्ह्यांची जर मी क्षमा केली, परमेश्वरा, मी जे 10 गुन्हे तुझ्या विरुद्ध केले त्यापैकी फक्त 7 गुन्ह्यांची तू मला क्षमा कर. आमच्यावर दया करा. प्रियांनो, जेव्हा आपल्याला ती संधी मिळेल दया करण्याची, दया करणं हे फार मोठी गोष्ट आहे. प्रियांनो, दया केली पाहिजे. का दया केली पाहिजे? कारण आपला परमेश्वर दयाळू आहे. आपल्याला जेव्हा दयेची गरज लागते तेव्हा आपण त्या परमेश्वराच्या सिंहासनासमोर अगदी ताठ मानेने जाऊ शकतो. परमेश्वरा, तू जसं दयाळू आहेस, तुझ्या पवित्र आत्म्याच्या साह्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने मला दया करता आली. आता तू माझ्या पापांची क्षमा कर, आता तू माझ्यावर दया कर. परमेश्वर हसत आनंद मुखाने, प्रसन्न मुखाने माझ्यावर दया करेल. आमच्यावर दया करा. आणि ते घरात गेल्यावर ते आंधळे त्याजवळ आले तेव्हा येशू त्यांना म्हणाला, हा आजच्या मननाचा गाभा आहे. दिस इज द कोर, दिस इज द क्रक्स ऑफ टुडेज मेडिटेशन. हे करण्यास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता काय? एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. फार महत्वाचं आहे प्रियांनो, फार महत्वाचं आहे. आपण एका अडचणीत आहे आणि आता काहीतरी जग कोसळणार आहे आणि आता काही नाही झालं तर मला जेल होणार आहे आणि काही नाही झाले तर माझे नातेसंबंध तुटणार आहेत आणि काही नाही झालं तर माझ्यावर आकाश कोसळणार आहे. अशा प्रसंगातून जात असताना प्रभू येशू ख्रिस्त समर्थ आहे हा विश्वास तुम्ही आणि मी बाळगतो का? मला टर्मिनल अनंत काळचा किंवा दीर्घकाळचा आजार आहे आणि मला आरोग्यदान पाहिजे आणि माझा हात तुटला आहे आणि मला आरोग्यदान पाहिजे आणि माझ्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, मला त्याचा उपाय पाहिजे. माझं प्रोफेशनल लाईफ इज डिस्टर्ब्ड. माझं जे माझं कामावरचं व्यवसायातील जे माझं जीवन आहे ते सर्व विस्कळीत झालेलं आहे. अशा प्रसंगातून जात असताना मी अडचणीत आहे, मी हेल्पलेस आहे, मी असहाय्य आहे. अशा परिस्थितीतून जात असताना पवित्र शास्त्र आम्हाला म्हणतं, आज प्रभू येशू ख्रिस्त ज्याचं नाव सर्व नामाहून उंच आहे असा जो प्रभू येशू ख्रिस्त आज तुमच्या आणि माझ्या विश्वासाला आव्हान देत आहे. He has an open challenge for you and me today. मी समर्थ आहे का असा तुझा विश्वास आहे का? इट ऑल डिपेंड्स ऑन यू अँड मी. हे जे सर्व जी दया आहे, जो चमत्कार आहे, जो सुटकारा आहे, जे काय आपल्याला मागतोय, जे काय आपल्या कल्पना आहेत, जे काय आपल्या मागण्या आहेत, जे काय आपली प्रार्थना आहे, जे काय आपल्या विनंत्या आहेत, त्या सर्वांचं मूळ जर आपण पाहिलं तर आपला किती विश्वास आहे की तो ते करण्यास समर्थ आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. ब्रदर, आमच्यासाठी प्रार्थना करा. घरात असं आहे, आमच्यासाठी प्रार्थना करा. मुलाचं असं आहे, आमच्यासाठी प्रार्थना करा.
मुलगी 12वीला आहे, आमच्यासाठी प्रार्थना करा. परीक्षा आहे, प्रार्थना करा. नवीन घर घेतोय, प्रार्थना करा. घरात आजारी पण आहे, प्रार्थना करा. आपण प्रार्थना करायला सांगतो नाही का? साधारणतः अशा जेव्हा विनंत्या येतात तेव्हा माझा तोच प्रश्न असतो, तुमचा विश्वास आहे का? तुम्हाला चमत्कार हवा आहे, तुम्हाला उपाय हवा आहे, यू वॉन्ट अ सोल्युशन, यू आर सीकिंग फॉर अ सोल्युशन डेस्परेटली, पण तुमचा विश्वास आहे का? मी प्रार्थना करून त्याचा उपयोग नाही. डू यू बिलीव्ह? डू यू बिलीव्ह? तुमचा विश्वास आहे का की जी प्रार्थना, ज्या गोष्टींचं हल आपल्याला पाहिजे, ज्या गोष्टींचं पासून सुटकारा पाहिजे, ज्या गोष्टींचं निवारण आपल्याला व्हायला पाहिजे, ते प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या सामर्थ्याने तो आपल्याला देईल, हा विश्वास. तो दावीद पुत्र आहे, हा विश्वास. तो आपला तारणार आहे, हा विश्वास. दॅट इज द की. ही त्या चमत्काराची गुरुकिल्ली आहे. डू यू बिलीव्ह? हे करण्यास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता का? प्रत्येक वेळेस जेव्हा आपण त्याच्याकडे प्रार्थनेला जाऊ, प्रार्थना करू, आपल्या अडीअडचणी सांगू, आपल्या दुखणे सांगू, आपलं जे 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 काही क्लेश आहे, चिंता आहेत, विवंचना आहेत, जे काही आहे, मी दुःख, विवंचना, चिंता, काळजी ह्याच्यासाठी घेतो कारण वी हार्डली रिमेंबर आवर लॉर्ड वेन वी आर हॅपी, नाही का? सगळं काही व्यवस्थित सुरळीत चाललेलं असताना, आनंदित चाललं असताना आपण कदाचित उपकार स्तुतीची सुरुवातीची ती 1-5 मिनिटाची प्रार्थना करू, अरे देवा तुम्हाला दिलं, हे झालं, असं माझं प्रमोशन झालं, मी नवीन घर घेतलं, नवीन गाडी घेतली, मला मूल झालं. दॅट स्टेज फॉर अ लिटल टाईम ना, ते अगदी थोड्या वेळापुरतं राहतं. पण जेव्हा दुःखातून जातो तेव्हा मात्र रात्रंदिवस अश्रूंच्या धारा आपल्या डोळ्यातून जातात, नाही का? हां, त्या परिस्थितीतून जात असताना. परंतु तुमचा विश्वास आहे का? तुमचा विश्वास आहे का? आज माझ्या मरणानंतर मी माझ्या नातेवाईकांना माझ्या स्वर्गात भेटणार, हा विश्वास आहे का? मरणानंतरचं जीवन महत्वाचं आहे, तो विश्वास आहे का? आर वी गोइंग टू बी इन हेवन? आर वी गोइंग टू बी इन हेवन? इंग्लिशमध्ये चांगलं गाणं आहे की विल द सर्कल बी ब्रोकन. त्या लेखकाने असं इमॅजिन कल्पना अशी केली आहे की जे कुटुंब आहे ते एकमेकाचा हात धरून स्वर्गात आहेत. त्या लेखकाने अशी कल्पना केली आहे आणि तो म्हणतो जो सर्कल आहे, जे एकमेकाचे हात धरलेले नातेवाईकांनी, विल द सर्कल बी ब्रोकन. म्हणजे एखादी व्यक्ती जी आहे ती तिथं नसेल, माझ्या कुटुंबातली एक व्यक्ती तिथं मिसिंग असेल. कारण जेव्हा आम्ही एकमेकाचे हात धरतो, जेव्हा आम्ही ओळखीचे नातेवाईक आहेत, जेव्हा आम्ही हात धरू तेव्हा ती व्यक्ती तिथं असेल का? विल द सर्कल बी ब्रोकन? विश्वास 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 धरला पाहिजे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा आपण मागतो, जेव्हा आपण मागण्या करतो, जेव्हा आपण आरोळी ठोठवतो, जेव्हा आपण आपली विवळतो, तेव्हा त्या विश्वासाने आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे. मी समर्थ आहे असा तुमचा विश्वास आहे का? ते त्याला म्हणाले, होय प्रभू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. व्हॉट अन आन्सर, व्हॉट अन आन्सर. होय प्रभू. येस लॉर्ड, येस लॉर्ड, येस लॉर्ड, येस लॉर्ड, येस येस लॉर्ड. प्रेज अँड वर्शिपचं चांगलं गाणं येते. ही अपेक्षा प्रभू येशू ख्रिस्त आज तुमच्याकडून माझ्याकडून करतोय. होय प्रभू, आमचा विश्वास आहे की तू हे आमच्यासाठी करू शकशील. आमचा विश्वास आहे की आम्ही एकत्र, एक कुटुंब, एक दिलाने, एक चित्ताने आम्ही स्वर्गात असू, हा विश्वास आहे. तू आम्हाला तारशील, हा विश्वास आहे. आमच्या पापांची तू क्षमा करशील, हा विश्वासांचा मतांगीकार. आमच्या पापांवर आम्ही जय मिळवू, हा विश्वास आहे. दॅट इज इम्पॉर्टंट. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो विषय वेगळा आहे, पाळकसाहेब घेतील तो विषय कधीतरी.
विश्वासाने आपण प्रार्थना करतो का? आणि जेव्हा जेव्हा आपलं उत्तर होय प्रभू असं असतं, नथिंग इज इम्पॉसिबल फॉर आवर लॉर्ड. नथिंग इज इम्पॉसिबल फॉर आवर लॉर्ड. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. ज्या परमेश्वराने शब्दाने संपूर्ण नवमंडल, संपूर्ण पृथ्वी उत्पन्न केली, निर्माण केली, त्या परमेश्वराला, त्या प्रभू येशू ख्रिस्ताला अशक्य असं काय असेल? व्हॉट इज डिफिकल्ट? व्हॉट इज डिफिकल्ट? आज तुम्ही आणि मी तो प्रश्न आपल्याला विसरायला पाहिजे. आस्क युअरसेल्फ, मी कॅन्सरनी झडतोय, माझा मृत्यू अटळ आहे, माझं वय होत चाललेलं आहे, माझ्या घरात हा प्रॉब्लेम आहे, माझा मुलगा नीट शिकत नाही, माझा मुलगा वाया गेला, माझ्या मुलीचं लग्न, ह्या सर्व गोष्टी जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ नेतो, त्याला अशक्य अशा कोणची गोष्टी नाही. प्रियांनो, परमेश्वर म्हणतो आय एम दॅट आय एम. मी आहे तो आहे. अब्रामाचा, याकोबाचा, इजाकाचा आणि आता तुझा देव, मी आहे तो आहे. तू फक्त होय प्रभू म्हण. आन्सर टू मी येस लॉर्ड अँड आय विल डू इट फॉर यू. आय विल डू इट फॉर यू. अँड ही डज. ही डज. शौलाचा पौल झाला प्रियांनो, आहे की नाही? मम्मी मला नेहमी म्हणते तू शौलाचा पौल झाला म्हणून. हा गुड बॉय होता, लहानपणापासून हा गुड बॉय होता. एकदम आईची सेवा करणारा, वडिलांची सेवा करणारा, एकदम गुड बॉय, घरातला गुड बॉय. मीच थोडा वाकडा होतो. टेढ़ा है पर मेरा है ना, है की नाही? परमेश्वर करतो. परमेश्वराला अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. शौलाचं जर पौल होऊ शकतो प्रियांनो, तर आपल्या प्रार्थनेचं उत्तर तो देऊ शकत नाही. एवढा आपला परमेश्वर एवढा असमर्थ आहे, एवढा किरकोळ आहे, एवढा साधारण आहे? नो, ही इज नॉट. नाही, तो म्हणतो तू फक्त होय म्हण, मला तुझ्या प्रतिसादाची आवश्यकता आहे. आणि मला वाटतं मी मागच्या वेळेस पण मी हे घेतलं होतं, हे सांगितलं होतं. परमेश्वर अगदी सुरुवातीपासून मनुष्याची सहभागिता किंवा पार्टनरशिप ज्याला म्हणतो, भागीदारी, ह्याच्यात ही बिलीव्स इन दॅट, ह्याच्यात तो विश्वास ठेवतो. अगदी अगदी उत्पत्तीपासून ते प्रकटीकरणापर्यंत जर तुम्ही पाहाल तर परमेश्वराची आणि मनुष्याची ही भागीदारी आहे. दे आर पार्टनर्स, दे हॅव द पार्टनरशिप. उदाहरणार्थ लाजाराची गोष्ट आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की नाही? मला कधी कधी विचार पडतो, तो लाजार त्याचं पुनरुत्थान झाल्यावर लाजाराचा असा फिरत असेल तर काय होत असेल ना? सगळेजण बघत असतील, अरे काय त्याला दुसऱ्या वेळेस मरण येत असेल तेव्हा काय झालं असेल मला खरंच. आणि तेव्हा तो हसला असेल ना, मरणाला हसला असेल तो खरंच लाजार, की अरे ह्याच्यातून मी गेलेलो आहे, मला विश्वास आहे माझा परमेश्वर परत मला उठवणार त्या दिवशी, आहे की नाही? ते लाजाराचं किती छान झालं असेल, माझा परमेश्वर परत मला उठ. तुम्ही त्याला कुठे ठेवलंय? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही त्याला कुठे ठेवलंय. जसं काय प्रभू येशू ख्रिस्ताला माहीत नाही की तो कुठे आहे म्हणून, पण विचारतो कारण त्याला आपल्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. ही इज इन पार्टनरशिप विथ अस. तुम्ही त्याला कुठं ठेवलंय? इकडे दुर्गंधी येत असेल. मार्थाचं आपलं टिपिकल मार्था होती ती, बरोबर. मार्थाचं काम केलं. मग तो काय म्हणतो? थँक्यू. धोंड बाजूला करा, धोंड सारा. का त्याला करता येत नव्हती? जर एका मृताला तो त्या कबरेतून बाहेर आणू शकत होता, मृताला तो जीवन देऊ शकत होता, तर त्याला कबरेतून बाहेर आणणं आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला अशक्य होतं? व्हॉट यू थिंक? तो बाहेर ये म्हटल्यावर तो आला असता असंच बाहेर तर 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 चालत, आहे की नाही? हां, पण तो म्हणतो धोंड सारा, धोंड बाजूला करा. आय वॉन्ट यू ॲज पार्टनर्स. मला तुमची भागीदारी आवश्यकता आहे. तुम्ही धोंड सारा आणि मग मी काय करायचं ते करतो. मग तो म्हणतो लाजारा बाहेर. कुणीतरी चांगलं म्हटलेलं आहे, जर त्यांनी नाव घेतलं नसते तर सगळेच बाहेर आले असते. हां, तो म्हटला असता बाहेर ये म्हटल्यावर सगळेच बाहेर. म्हणून तो म्हणतो लाजारा बाहेर ये. लाजार बिचारा एकटाच येतो बाहेर.
आहे की नाही? आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताला अशक्य काय नव्हतं प्रियांनो. तो म्हटलं असता लाजारा बाहेर ये, लाजार धोंड नसती सारवली तरी चाललं असतं, आहे की नाही? दुसरं उदाहरण आपण पाहायला गेलो तर पाण्याचा द्राक्षरस, आहे की नाही? पाण्याचा द्राक्षरस काय म्हणतो? जेव्हा द्राक्षरस संपतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताची काय पहिली हे असते आज्ञा काय देतो? हां, जो प्रभू येशू ख्रिस्त, जो दावीद पुत्र, जो देवाचा पुत्र, जो मानवाचा पुत्र, त्या पुत्राला जर पाण्याचा द्राक्षरस करता येतो तर ते रांजण पाण्याने भरता येत नाही? ते फार अशक्य होता? नाही प्रियांनो. तो म्हणतो मला तुमची भागीदारी पाहिजे. यू फिल द जार्स. तुम्ही रांजण पाण्याने भरा, बाकीचं काम मी करतो. जे सोपं काम आहे ते मी तुमच्याकडे देतो. धोंड सरकवणं ते सोपं आहे, लाजाराला उठवणं ते मी करतो. रांजण पाण्याने भरणं सोपं आहे, त्या पाण्याचा द्राक्षरस करणं अवघड आहे, ते मी करतो. दॅट आय विल डू. आहे की नाही? भागीदारी. होय प्रभू, तुम्ही मला प्रतिसाद द्या. जे सोपं आहे ते तुम्ही करा, अवघड ते मी करतो. आहे की नाही? तेव्हा त्यांना डोळ्यांना स्पर्श करून म्हटले, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त होते. आपल्याला 5 मिनिटं आहे, आपण संपू. तुमच्या विश्वासाप्रमाणे, व्हेरी इम्पॉर्टंट. आता आपल्याला जर हा चमत्कार जर कुणाला सांगायचा झाला तर पहिलं आपण काय सांगू? अरे त्यांना डोळे आले बरं का, दृष्टी दिली बरं का. नाही. दॅट इज द आउटकम, दॅट इज द रिझल्ट, दॅट इज द आउटकम आहे ना. ते परिणाम आहे. पण त्यातलं महत्वाचं काय? त्यांचा विश्वास. दॅट इज द प्रिमाइस. हे दावीद पुत्र, दॅट इज द प्रिमाइस, दॅट इज द बॅकग्राऊंड. ती पार्श्वभूमी आहे, तिथून सुरू केलं पाहिजे. हे दावीद पुत्र, अहो दावीद पुत्र, आणि आपले डोळे उघडले जातील आणि त्यांना तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो. प्रियांनो, आपल्या विश्वासाप्रमाणे आपल्याला प्राप्त होतं हे निश्चितपणे. आणि थोडक्यात सांगता करायची झाली तर एक उदाहरण देऊन फक्त मग आपण थांबू. पुण्यात किंवा इंडियामध्ये भरपूर पाऊस पडतो ना, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. कधी विलंब होतो पावसाला, पण पडतो, भरपूर पडतो. बाहेर पाऊस पडत असताना तुम्हाला जर पावसाचं पाणी घ्यायचं आहे, ते म्हणतात की म्हणजे चांगलं पाणी असतं ते, इट इज गुड वॉटर. म्हणजे छतावरून छपरावरून पडलेलं पाणी नाही बरं का पावसाचं, असं अंगणात पटंगणात ठेवलेलं पावसाचं पाणी घेतलं तर ते. आता ते जर पाणी तुम्हाला कलेक्ट करायचं आहे, विल जस्ट ट्राय अँड कम्पेअर. आपण तुलना करू थोडक्यात. मी जर कप घेऊन गेलो, कप आपला चहा प्यायचा कप, तो घेऊन गेलो आणि त्या पटंगणात मी ठेवला किंवा त्या अंगणात मी ठेवला आणि ते पावसाचं पाणी भरलं तर तो कप भरेल नाही का? पावसाच्या पाण्याने तो कप भरेल. घरात आल्यावर मला किती मिळालं पावसाचं पाणी? कप भर मिळालं. एखादी बहीण म्हणाल, नाही ना बाबा, माझी घागर पूर्ण भरली पाहिजे, ते कपनी होणार नाही, माझे केस धुवायचे, डोकं धुवायचं, हे करायचं ते करायचं, ते घागर भरली पाहिजे नाही का? मग ती बहीण गेली आणि तिने घागर ठेवली, तिला किती मिळालं पाणी? घागरभर मिळालं, आहे की नाही? पाळकसाहेब गेले, पाळकसाहेबांनी पूर्ण ड्रमच ठेवला बाहेर. किती मिळालं पाळकसाहेबांना? पूर्ण ड्रमभर. आपल्या विश्वासाप्रमाणे आपल्याला प्राप्त होतं प्रियांनो. व्हेरी इम्पॉर्टंट. आपण कोणता विश्वास, किती विश्वास घेऊन त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे जातो तशी आपल्याला प्राप्ती होणार आहे. पवित्र वचन आपल्याला सांगतं, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो. जर मी कप घेऊन गेलो तर मला कप भरच पाणी मिळणार, पण जर मी ड्रम घेऊन गेलो मला ड्रम भर पाणी मिळणार. दॅट इज द आउटकम ऑफ फेथ, दॅट इज द आउटकम ऑफ बिलीव. विश्वासाचा तो परिणाम आहे. गल्ल्यात आणि दावीद आणि गल्ल्यात, आहे की नाही? एवढा धिप्पाड तो गल्ल्यात, एकच फक्त धोंडा, बस एकही काफी आहे की नाही? दॅट इज द फेथ. तो विश्वास आहे.
तो विश्वास आहे. तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला प्राप्त हो. आपण प्रार्थना करू. उपकार मानतो बापा, आमच्याबरोबर बोललास, तुझ्या वचनाची फोड आम्हाला केलीस, तुझ्या वचनाचं प्रगटीकरण तू आम्हाला केलंस बापा. दयाघना तुझ्या दयासनाजवळ एकच विनंती आहे, कळकळीची, आग्रहाची आणि विश्वासाची विनंती आहे बापा. दयाघना आमच्या आचरणामध्ये ते आम्हाला आणण्यास तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर. आम्ही तू दिलेल्या आमच्या अंतःकरणात जो पवित्र आत्मा आहे, त्या पवित्र आत्म्याच्या सहाय्याने आणि शक्तीने परमेश्वरा आमचा विश्वास तू दृढ कर बापा. आणि दयाघना त्या विश्वासाच्या द्वारे आम्ही तुझं गौरव करावं, तुझ्या नावाचं गौरव करावं. देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, या त्रैक्याचा आम्ही गौरव करावं, असा विश्वास तो आम्हामध्ये स्थिर कर, दृढ कर बापा. या सर्व विनंत्या आमचं धन्य तारणार प्रभू येशू ख्रिस्त गोड आणि प्रेमळ नावाने मागतो, म्हणून तू ऐक.